एका डोंगराच्या पायथ्याशी र्योकेन नावाचे एक झेन गुरु राहत होते. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. एके रात्री त्यांच्या झोपडीत एक चोर आला. र्योकेन तेव्हा झोपडीत नव्हते. चोरानं पाहिलं की इथं तर चोरण्यासारखं काहीच नाही. तो झोपडीतून निघून जाणार इतक्यात र्योकेन झोपडीत आले. त्यांनी चोराला पाहिलं आणि ते म्हणाले, "अरे, तू तर खूप लांबून आला असशील. तुला काहीतरी द्यायलाच हवं. असं कर, तू हे माझे कपडे घेऊन जा." असं म्हणून त्यांनी त्यांच्या अंगावरील सदरा काढून त्या चोरास दिला. भांबावलेल्या चोराला काय प्रतिक्रिया द्यावी हे कळलंच नाही. त्यांनी सदरा घेतला आणि निमूटपणे तिथून निघून गेला. र्योकेन नग्नावस्थेत शांतपणे आपल्या झोपडीत बसून आकाशाकडे पाहू लागले. आकाशात पूर्ण चंद्र उगवला होता. त्यावेळी त्यांना वाटलं, वेडा कुठला, त्याला कुठं माहिती आहे चंद्र चोरता येत नाही ते. शक्य असतं तर मी त्याला हा सुंदर चंद्रसुद्धा दिला असता. या गोष्टीतून तुम्ही काय बोध घेतला कमेंटमध्ये नक्की सांगा. गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.